बिल फ्राय ते सुद्धा इथे आलेलं आहे. बराच वेळ लागला पण आलंय. खाऊन सांगतो तुम्हाला कसं झालंय. टेस्ट नाही पूर्ण रस्त्याला ट्रॅफिक आहे. आम्ही अजून पोहोचलो नाही आहोत. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आता आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आम्ही आज आहे सॅटरडे आणि आम्ही चाललो आहोत बाहेर फिरायला. तर खूप लांब जाणार आणि खूप मज्जा करणार आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तुम्हाला मज्जा येईल खूप. आम्ही तुम्हाला सगळं काही दाखवू. ओके, स्टे ट्यून. बाय. कुठे चाललोय आपण? फिरायला चाललोय. तुम्ही खूप छान दिसताय ग दोघी पण. एकदम क्यूटी क्यूटी. करा हाय करा. विरा तूच काढू विरा. तर इथे ना गाडीत बसून 5 ते 10 मिनिटं झालेत आणि हा बघा कशा मांजराच्या पिल्लांसारख्या हिच्या कुशीत झोपल्यात. एसी मध्ये बसल्या बसल्या लगेच यांना झोप लागली. ब्रेक लागतो ना म्हणून सांगितलं. आता नाही ऐकायला काय पुढे बसले ना. सगळ्यात छोटी मावशी बनलात ना तर अशी अवस्था होईल तुमची. बघा बहिणींची पोरं सांभाळत बसा. पोचणार लवकर. थांबतच नाही. पूर्ण रस्त्याला ट्रॅफिक आहे. आम्ही अजून पोहोचलो नाही आहोत. बोला आता. बोल ना आता. दिसले का? दिसले मी ना. आम्ही ना चाललोय किहीम बीचला आणि आम्हाला माहिती नव्हतं. असं वाटते सगळीच लोक अलिबाग त्या साईडला चालली. इतकी जास्त ट्रॅफिक आहे. 2 तास ट्रॅफिक आहे पूर्ण आणि खूप वेळ लागतोय आम्हाला. आता 2:45 झालेत. आम्ही काय तर मी तुम्हाला दाखवते रस्त्याला किती ट्रॅफिक आहे ते. सगळ्या गाड्या थांबल्यात. ती मग कुठे गेली का? गाडी भिडी नाही ना. बाबांची सीट खराब केली. तर बघितलं ना तुम्ही पूर्ण रस्त्याला ट्रॅफिक आहे. मला असं वाटतं की आम्हाला पोहोचायला 4 तरी वाजतील तिथे. बघूया आता किती वेळ लागतोय. तर इथे तुम्ही बघू शकता. असं वाटतं की पूर्ण मुंबईची लोक अलिबाग साईडला चालले. इतकी ट्रॅफिक आहे. तर आता ना आम्ही पोचलो आहोत किहीम बीच जवळ आणि आता 4 वाजले. तर मला खूप जास्त भूक लागली आणि इथे आता सगळं म्हणजे ऑलमोस्ट बंद झालं आहे कारण
संध्याकाळचा टाइम झालाय, तर आम्ही एका ठिकाणी थांबलो आहोत. नाव काय इथलं? असं होम सारखं आहे घरगुती जेवणाचं. दाखवतो तुम्हाला काय आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे असं ना खानावळसारखं आहे आणि मी ऑर्डर दिली आहे, जास्त काही नाही दिली. तर इथे ना माझ्या बहिणीने जिरा राईस आणि दाल तडका मागवला आहे आणि हे जेवत आहेत. आहे ठीक आहे टेस्ट वाईज. कसं आहे गं? चांगलं डाळ घरगुती डाळ. ओके. तर इथे ना आम्ही मागवले बोंबील फ्राय, ते सुद्धा इथे आलेलं आहे. बराच वेळ लागला पण आलं आहे. खाऊन सांगतो तुम्हाला कसं झालं आहे. टेस्ट नाही खायचं चौपी खायलाच मागवलं आणि त्याने पण छान आहे. आणि इथे आले सुरमई थाली गरम गरम. गरम आहे. कशी आहे थाली? खा खा. सुरमई ना, प्रॉन्स करी आहे त्याच्यामध्ये. कशी आहे? छान आहे. तिखट आहे पण छान लागते. काय काय आहे थालीमध्ये? भाकरी भाकरी, राईस, सोलकढी, कालवण, प्रॉन्स आणि सुरमई फ्राय. तर आता आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला बीचवर भेटतो. तर फायनली आम्ही खूप वेळानंतर आता आलो बीचला. जेवण वगैरे करून झालं. छान होतं जेवण. आम्हाला जास्त ना बोंबील फ्राय आवडले. आम्ही जास्त काहीच मागवलं नव्हतं, फक्त दाल तडका, जिरा राईस आणि एक सुरमई थाली मागवली आणि बोंबील फ्राय. बोंबील फ्राय आम्हाला चांगलं वाटलं. बघू शकता खूपच गर्दी आहे बीचला, खूप जास्त लोक आली आहेत, क्राऊड आहे. गरम लागतंय आणि इथे मुलींनी खेळायला सुरुवात केली आहे बघा. असंच होणार. इथे आता खेळ चालू झालाय. तर आता ना आम्ही खेळलो ह्यांच्यासोबत भरपूर आणि तर अजून खेळत आहे. इथे बसलो आहोत जरा. समोरच हे आहे बीच आणि थोडं रेस्ट करतोय. सावलीमध्ये जरा बरं वाटतंय. काय नारळ आहे का पण नाही. थांबा देतो थोडा वेळ. खुदाई कशासाठी खुदाई करते? कशासाठी? आराम करतो. तर आता आम्ही वाजले संध्याकाळचे 6:50 झालेत आणि आम्ही सनसेटपर्यंत थांबलो नाही. म्हणजे जवळपास आला सूर्य. आम्ही निघालो आणि ह्यांना दोघींना फ्रेश केलंय. मी दाखवते तुम्हाला ह्या दोघींचा मगाशी कसे होते ह्या दोघी आणि आता बघा कशा मस्त फ्रेश झाल्या दोघी सुद्धा. आणि मस्त खूप मजा केली, खेळल्या भरपूर आणि आता मस्त फ्रेश वगैरे होऊन बसल्या. आणि मला वाटतं आता अजून 10-15 मिनिटांनी झोपून जातील. तर आता आपली ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. बाय करा तुम्ही सगळ्यांनी. बाय बाय एव्हरीवन. बाय बाय बाय. ओके. बोलली
चला तर मग आता इथेच आपला ब्लॉग एंड करूया. आता आम्ही चाललो आहोत घरी. तर आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. खूप मज्जा केली आम्ही, मस्त होता आमचा ट्रिप, मज्जा आली आम्हाला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. इथे या दोघी बाय, टेक केअर करते. हो पोचले सगळे घरी. बाय.